हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा किचनमधूनच होत असतो. तर सकाळी-सकाळी मी इथं मिसळची तयारी करत होते. मिसळची आमटी बनवणार होते. बऱ्याच दिवसानंतर घरी बनवतोय. बाहेर तर खाणं होतंच, पण आज घरी बनवतोय. कशी बनवते तर चला तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी मी खोबरं बारीक चॉप करून घेतले आणि सगळ्यात आधी खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅसवरती गोल्डन ब्राउन करून. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलं आहे. त्यानंतर लांब कांदा चिरून टाकला आणि थोडीशी कोथिंबीर. ही सगळी जिन्नसं मी बारीक गॅसवरती छान अशी भाजून घेतली. त्यानंतर 2 टोमॅटो फ्राय करून घेतले आणि त्याची मस्त अशी पेस्ट बनवून आमटी तयार करून घेतली. त्यानंतर आज देवपूजेचा नंबर होता माझ्याकडे, म्हणून मी मस्त अशी देवपूजा करून घेतली. उंबऱ्याची देखील पूजा केली आणि देवपूजा करायला बसले आणि आठवलं की फुलंच नाही घेऊन आले. मग सगळ्यात शेवटी मी आज देवांना फुलं घातलेत आणि फुलांशिवाय देवारा खरंच अपूर्ण वाटतो. घातल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. त्यानंतर ताईंना आणि मला दोघींना हरभरे वाळत घालायचे होते, तर सकाळीच भिजत घातलेले होते. आता आम्ही वरती टेरेसवरती घेऊन आलो आहे आणि मस्त असं त्याला आता वाळवून घेणार आहोत. एक दिवसच वाळवून घेणार आहे आणि आता याला भरडून आणायचं आहे. त्यानंतर मस्त असं मिसळ पावचं जेवण केलं आणि मिसळसोबत पावापेक्षा ब्रेडच खरंच खूप जास्त टेस्टी लागतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मला भाकरी बनवायच्या होत्या. भाकरी बनवून घेतल्या आणि असा संपला माझा आजचा दिवस. चला भेटूयात परत. बाय.